नांदूरमध्येश्वर कालव्याला उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्यात न आल्याने आधार शेतकरी जलदूत समितीकडून कडा कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार आहे। सिंचनासाठी उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन गुरुवार तारीख 10 एप्रिलपर्यंत सोडा, अन्यथा 11 एप्रिलला आंदोलन करण्यात येईल असा इशारा आधार शेतकरी जलदूत समितीतर्फे देण्यात आला होता। मात्र प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही। शुक्रवार रोजी यामुळेच आधार शेतकरी जलदूत समितीकडून कडा कार्यालयावर वैजापूर, गंगापूर व कोपरगाव भागातील लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार असल्याची माहिती आधार जलदूत समितीचे पंडितांना शिंदे यांनी दिली आहे। नमस्कार, मी आधार जलदूत समितीचा अध्यक्ष पंडित शिंदे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो। आपल्या हक्काचं यावर्षी 15 ऑक्टोबरला 11 टीएमसी पाणी असताना सुद्धा आपल्या पिकाला पाणी मिळत नसल्यामुळे आपल्या पिकाची अवस्था झालेली। म्हणून आपण उद्याच्या धडक मोर्चाच्या धरणं आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्काचं पाणी मिळवण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहा। नाविलाज असतो आपल्यावर हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, कारण नाशिक विभाग आपल्याला आजही शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तयार नाही। त्या पद्धतीची भूमिका प्रशासनाने घेतली, संपूर्ण चुकीची भूमिका आहे। 100% धरणात पाणी असताना केवळ 3 तिथे 3.25 पाणी दिलं असं विभाग आपल्याला कळवतं। हे संपूर्णपणे चुकीचं आहे। म्हणून उद्या कडा सर्कल या ठिकाणी होणाऱ्या धडक मोर्चासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला हक्क मिळवा, एवढीच या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो।